महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केलेले आहे। मातोश्रीवर सांगली लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा करण्यात आली। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचे नाव चर्चेत आहे। तर याच मतदारसंघातून माजी हिंद केसरी चंद्रहार पाटील यांचे नावही चर्चेत आलेले आहे। चंद्रहार पाटील बुधवारी ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली। सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे। या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। चंद्रहार पाटील गेल्या 4 महिन्यापासूनची लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। रक्तदान चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील गावागावात संपर्क सुरू केला। सैनिकांच्यासाठी महारक्तदान यात्रेचेही आयोजन त्यांनी केलेले होते। याशिवाय देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेले होते।